नवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेला सबस्क्राइब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। तुकोबारा या ठिकाणी सकारात्मक भाषा वापरतात। आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, कोणत्या कारणासाठी की बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावा, या ऋषीमुनीने जे बोलून ठेवले, ऋषीमुनीने जे बोलून दावले ना त्याप्रमाणे वर्तन करण्यासाठी, त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी आम्ही येत असतो। बरं काय बघा, या पृथ्वी तलावरती तुम्हाला आम्हाला यावंच लागतंय। ध्यान देऊन ऐका बरं काय दादा, पृथ्वी तलावरती तुम्हाला आम्हाला यावंच लागतं। मनाच्या इच्छेने येत असतात आणि मनाच्या इच्छेने जात असतात, ते संत असतात आणि देवाला मात्र बोलवावं लागतं। बरं काय पण बघा, जोपर्यंत आपल्या मागच्या जन्माचं संचित कर्म आपण प्रारब्ध रूपाने भोगून संपवत नाही ना, तोपर्यंत आपल्याला मुक्ती ना मोक्ष मिळू शकत नाही। बघा, आपल्या जीवनात आपलं एखादं जरी कर्म शिल्लक राहिलं ना तरी सुद्धा आपल्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो आणि ते जन्म घेऊन ते आपण जे कर्म केलेलं आहे ना ते कर्म भोगून आपल्याला संपवावं लागतं। बरं काय महाराज, तुम्ही म्हणसाल महाराज तुमच्याकडे एखादं उदाहरण आहे का की मागच्या जन्मात केलेलं कर्म या जन्मात आपण भोगून संपवल्याच्या नंतर आपल्याला मुक्ती ना मोक्ष मिळू शकतो? भजन करा, एका मिनिटात उदाहरण सांगतोय। विठाला 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 बघा, कौरव आणि पांडवांचं युद्ध निश्चित झालं। युद्ध निश्चित झाल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे अर्जुन आणि दुर्योधन आला आणि दुर्योधन आल्याच्या नंतर सुरुवातीला दुर्योधन आला आणि आल्याच्या नंतर भगवंताच्या उशाकडे जाऊन बसला। उशाकडे बसल्याच्या नंतर काही क्षणामध्ये अर्जुन आला आणि देवाच्या पायाकडे बसला आणि बसल्याच्या नंतर काही क्षणात भगवंत उठले आणि उठल्याच्या नंतर भगवंताने अर्जुनाला बघितलं आणि अर्जुनाला बघितल्याच्या नंतर भगवंत अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना कधी आलास म्हटले। त्यावेळेस महाराज उशाकडून बसलेला जो दुर्योधन होता ना तो म्हणतो, देवा अरे अर्जुनाच्या आधी मी आलो आणि तू त्याला कसं काय विचारतो, कसं काय आला म्हणे। त्यावेळेस महाराज भगवंत सांगतात, अरे दुर्योधना मी तुला बघितलंच नाही, तू माझ्या उशाकडून बसला होता। आपण उठल्याबरोबर आपली नजर कोणीकडे जाते? पायथ्याकडे जाते का उशाकडे? पायथ्याकडे जाते ना। मग सांगितलं, अरे अर्जुना दुर्योधना मी तुला बघितलंच नाही, बोल म्हटले कशा करता आला। त्यावेळेस महाराज दुर्योधनाने सांगितलं, देवा अरे युद्ध निश्चित झाले म्हटले, तुझ्याकडे मदत मागण्याकरिता आलेलो आहे म्हटले। त्यावेळेस भगवंताने सांगितलं, ठीक आहे म्हटले, बघ म्हटले माझं एका बाजूने 11 अक्षोनी सैन्य असेल म्हटले, शस्त्रास्त्र सामुग्री सहित, आणि एका बाजूने मी एकटा असेल म्हटले। आणि ज्या बाजूने मी असणार आहे त्या बाजूने हातामध्ये शस्त्र धरणार नाही, अस्त्र धरणार नाही, वाटलंच तर 4 युक्तीच्या गोष्टी सांगेल म्हटले। अगोदर कोण आलं होतं? कोण आलं होतं? दुर्योधन आला होता ना। मग भगवंत दुर्योधनाला म्हणतात, दुर्योधना अगोदर तू आलेला आहेस ना, बोल तुला काय पाहिजे माग म्हटले। त्यावेळेस महाराज दुर्योधन मनात असा विचार करू लागला, अरे हा बाबा तर म्हणतोय म्हटले की एका बाजूने माझा 11 अक्षोनी सैन्य असेल, शस्त्रास्त्र सामुग्री सैल, आणि एका बाजूने मी एकटा असेल। ज्या बाजूने मी असणार आहे त्या बाजूने हातात शस्त्र धरणार नाही, अस्त्र धरणार नाही, वाटलंच तर 4 युक्तीच्या गोष्टी सांगेल म्हटले। हा जे बाबा गोष्टी सांगणार आहे खऱ्या सांगतो की खोट्या सांगतो, याच्यापेक्षा मला देवा तुझं मला 11 अक्षोनी सैन्य दे, शस्त्र अस्त्र सामुग्री सैल। त्यावेळेस महाराज अर्जुनाला विचारतात, भगवंत अर्जुना तुला काय पाहिजे? त्यावेळेस महाराज अर्जुन सांगतो, देवा तो मज व्हावा, देवा मला तू एकटा जरी असेल ना तरी चालेल महाराज। त्यावेळेस महाराज दुर्योधन निघून गेला आणि अर्जुन एकटाच होता। त्यावेळेस महाराज भगवंत अर्जुनाला म्हणू लागले, बघा हे अर्जुन, अरे हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास। कोण म्हणते? भगवंत अर्जुनाला म्हणतो बरं का, माझ्याकडे बघा।
भगवंत अर्जुनाला म्हणतो, हे अर्जुन, अरे हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास, अरे माखन तो दुर्योधन ले गए, क्या बचा है तेरे पास झास. महाराज अर्जुनाचे बोल आहेत बघा. हे भगवान, काय म्हणतोय अर्जुन ऐका. हे भगवान, अरे जीत तो मेरी होगी, दास रहता है कभी उदास. हे भगवान, जीत तो मेरी होगी, दास रहता है कभी उदास, अरे माखन से मुझे क्या लेना देना, अरे माखन चोर है ना मेरे पास. देवा, अरे तू एकटा जरी असेल ना मला तरीही चालेल माझ्या. पण मला मी काय सांगतोय बघा, आपलं एक जरी कर्म शिल्लक राहिलं ना तरी सुद्धा आपल्याला ते कर्म भोगूनच आपल्याला पुनर्जन्म प्राप्त होतो बरं काय. बघा मग युद्ध झालं, युद्धाला सुरुवात झाली. इकडून पितामह भीष्माचार्य बाण सोडतात, इकडून अर्जुन बाण सोडते महाराज. इकडून अर्जुनाने बाण मारायचा, अर्जुनाने बाण मारल्याच्या नंतर पितामह भीष्माचार्यांचा रथ 200 ते 300 फूट पाठीमागं जातोय महाराज. आणि इकडून पितामह भीष्माचार्याने बाण मारल्याच्या नंतर फक्त अर्जुनाचा रथ जाग्यावरती हलतोय. अर्जुनाने बाण सोडायचा, पितामह भीष्माचार्यांचा रथ 200 ते 300 फूट पाठीमागे जायचा. इकडून पितामह भीष्माचार्याने बाण सोडायचा, फक्त अर्जुनाचा रथ जाग्यावरती हलायचा. आणि भगवंत पितामह भीष्माचार्यांचं वर्णन करतात. वा पितामह, काय बाण मारला म्हटले. वा पितामह. अर्जुन मनातल्या मनात विचार करू लागला, अरे मी ज्या वेळेस बाण मारतो त्यावेळेस पितामह भीष्माचार्यांचा रथ माझ्या बाणामुळे 200 ते 300 फूट पाठीमागे जातोय. आणि पितामह भीष्माचार्यांनी बाण मारल्याच्या नंतर माझा रथ जाग्यावरती चालतोय. हा बाबा रात्रंदिवस माझ्यासोबत राहतो आणि माझ्या शत्रूचं वर्णन करतो म्हटले. भगवंताला बोलायला लागला, सांगितलं, देवा, अरे तू नेमका माझ्याकडून आहेस का पितामह भीष्माचार्यांकडून आहेस देवा. अरे मी ज्या वेळेस बाण मारतो त्यावेळेस पितामह भीष्माचार्यांचा रथ 200 ते 300 फूट पाठीमागे जातोय. आणि पितामह भीष्माचार्यांनी बाण मारल्याच्या नंतर जाग्यावरती हालतो, तरी सुद्धा तुम्ही पितामह भीष्माचार्यांचं वर्णन करता म्हटले. त्यावेळेस महाराज भगवंत अर्जुनाला सांगतात, हे अर्जुन, अरे पितामह भीष्माचार्यांच्या बाणामध्ये एवढी शक्ती आहे, एवढी शक्ती आहे म्हटले. ज्यावेळेस पितामह भीष्माचार्याने जर तुझ्या रथाला बाण मारला ना, तुझा रथ 2000 ते 3000 फूट पाठीमागे जाऊ शकतो म्हटले. पण का जात नाही माहिती आहे का म्हटले. तुझ्या रथावरती कोण आहे म्हटले. ध्वजस्तंभावरी वानर तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेशी मी आहे म्हटले. त्याच्यामुळे जात नाही म्हटले. महाराज मग पितामह भीष्माचार्य शरपंजरी उपडली बरं काय. शर म्हणजे बाण, आणि बाणाच्या शेवरती पडले. आणि बाणाच्या शेवरती पडल्याच्या नंतर पूर्वीच्या काळामध्ये नाना धर्मयुद्ध असायचं बरं काय. दिवसभर युद्ध चाललं तरी रात्रीच्या ठिकाणी सर्वजण एकत्र यायचे. एकत्र आल्याच्या नंतर पितामह भीष्माचार्य शरपंजरीवरती पडलेले आहेत. पितामह भीष्माचार्य भगवंताला विचारतात, देवा, अरे तुझ्या कर्माचा सिद्धांत काय म्हटले. एखाद्याकडून पाप घडले जाते, एखाद्याकडून काही ना काहीतरी कर्म घडले जाते, त्यावेळेस त्याला त्याच्या कर्माची फळं भोगायला भेटतात म्हटले. अरे देवा, माझ्या जीवनामध्ये मी एकही पाप केलं नाही, माझ्या मनात एक सुद्धा पाप उद्भवलं नाही, तरी सुद्धा तू माझी अशी अवस्था का केली म्हटले. त्यावेळेस महाराज भगवंताने एकच उत्तर दिलं, केले कर्म झाले त्याची भोगायला म्हटले. पितामह भीष्माचार्य, तुमच्याकडून काही ना काहीतरी पाप घडलेलं आहे म्हटले. त्यावेळेस महाराज पितामह भीष्माचार्यांना आठवलं, माझ्याकडून कोणतं पाप घडलेलं आहे का. महाराज पितामह भीष्माचार्यांना आठवल्याच्या नंतर पितामह भीष्माचार्यांकडून एकही पाप घडलं नव्हतं. पितामह भीष्माचार्यांच्या मनात पाप उद्भवलं सुद्धा नव्हतं. परत भगवंताला बोलायला लागले, देवा, अरे माझ्याकडून एक सुद्धा पाप घडलं नाही, माझ्या मनात एक पाप उद्भवलं नाही, तरी सुद्धा तू माझी अशी अवस्था का केली म्हटले. भगवंताने परत तेच उत्तर दिलं. ओंकार महाराज भगवंत सांगतात, पितामह भीष्माचार्य, केले कर्म झाले त्याची भोगायले म्हटले. त्याच्या पाठीमागचा जन्म आठवा म्हटले. त्यावेळेस महाराज पितामह भीष्माचार्याने पाठीमागचा जन्म आठवला. पाठीमागच्या जन्मात सुद्धा एकही त्यांच्याकडून पाप घडलं नव्हतं, त्यांच्या मनात पाप उद्भवलं सुद्धा नव्हतं. परत भगवंताला बोलायला लागले, देवा, अरे पाठीमागच्या जन्मात सुद्धा माझ्याकडून एक सुद्धा पाप घडलं नाही म्हटले, तू माझी अशी अवस्था का केली. भगवंताने परत तेच उत्तर द्यायचं. भगवंताने सांगितलं, केले कर्म झाले त्याची भोगायले म्हटले. त्याच्या पाठीमागचा जन्म आठवा म्हटले. असं पाठीमागचा जन्म आठवत 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 पितामह भीष्माचार्यांनी पाठीमागचे 100 जन्म आठवले बरं काय. कारण पितामह भीष्माचार्य हे कालदर्शी होते, कालज्ञानी होते, त्यांना कालाचं ज्ञान होतं. परत भगवंताला सांगायला लागले, देवा, अरे 100 जन्मात सुद्धा माझ्याकडून एक सुद्धा पाप घडलं नाही, माझ्या मनात पाप उद्भवलं सुद्धा नाही, तरी सुद्धा तू माझी अशी अवस्था का केली. भगवंताने परत तेच उत्तर दिलं. सांगितलं, केले कर्म झाले त्याची भोगायले म्हटले. पितामह भीष्माचार्य, त्याच्या पाठीमागचा जन्म आठवा म्हटले. 101वा जन्म आठवा म्हटले. महाराज पितामह भीष्माचार्यांनी 101वा जन्म आठवला. आणि 101व्या जन्मामध्ये पितामह भीष्माचार्य हे राजकुमार होते. आणि राजकुमार असताना घोड्यावरती शिकारी करण्याकरिता जात होते. आणि पितामह भीष्माचार्यांच्या घोडा समोर आहे, पाठीमागं सैनिक आहेत. पितामह भीष्माचार्य जात असताना एक छोटासा असा अरुंद रस्ता लागला आणि तिथे अर्धमूर्छित अवस्थेत पडलेला एक सरड्या दिसला. पितामह भीष्माचार्यांना वाटलं, माझ्या घोड्याच्या पावलाने जी धूळ उडणारी आहे, पाठीमागून सैनिक येत आहेत, त्यांना दिसणार नाही आणि त्यांच्या घोड्याच्या पावलाने तो सरड्या मरण पावेल म्हटले.
पितामह भीष्माचार्य घोड्यावरून खाली उतरले. त्या सरड्याला कुठल्याच प्रकारची विजा होऊ दिली नाही, कुठल्याच प्रकारचा त्रास होऊ दिला नाही. अलगत त्या बाण, आपल्या मॅनीतला बाण काढला, अलगत त्या बाणाच्या टोकावरती सरड्याला उचललं आणि उचलून रस्त्याच्या साईडला टाकलं. बरं काय, भगवंताला सांगायला लागले, देवा मी ज्या सरड्याला रस्त्याच्या साईडला टाकलं म्हटले, पाप केलं का पुण्य केलं? काय केलं होतं पितामह भीष्माचार्यांनी? बोला, पाप केलं होतं का पुण्य? एखाद्या सरड्याला पाठीमागून येणारे जे घोडे आहेत त्यांच्या पायाने तो सरड्या मरू नये म्हणून साईडला टाकलं, पाप केलं का पुण्य? पुण्य आहे ना. मग भगवंताला विचार लागले, देवा अरे तूच सांग म्हटले, मी पाप केलं का पुण्य? त्यावेळेस महाराज भगवंताने सांगितलं, पितामह भीष्माचार्य तुम्ही पुण्यच केलं म्हटले, पण महाराज तुम्ही जो सरड्या उचलून रस्त्याच्या साईडला टाकल्याच्या नंतर तो सरड्या कुठं पडला हे बघितलं नाही म्हटली. बरं काय, तो जे सरडला आहे ना ते एका काटेरी झुडपावरती पडला आणि काटेरी झुडपावरती पडल्याच्या नंतर तो सरड्या तरफडून मेला. त्या जन्मात तुम्ही केलेलं जे पाप आहे ना तुम्हाला या जन्मात भोगून संपावं लागतंय. विचार करा मायबापांनो, 101व्या जन्मात केलेलं पाप जर आपल्याला भोगून जर संपावं लागत असेल तर मायबापांनो आपल्याच्यानंतर दररोज काही ना काहीतरी किडा मुंगी आपल्याच्यानं पाप होतच राहते ना मायबापांनो. तुकोबाराय सांगतात, एखादी गोष्टी जर आपल्याच्यानं परत जर होत असेल तर तुकोबाराय म्हणतात, काळजीच करू नका म्हटले. खंती ते न करा होणे गाढव कुत्रा म्हटले. काळजीच करू नका. एखादी गोष्ट जर वारंवार आपल्याकडून होत असेल ना तर एक तर आपल्याला गाढवाचा जन्म मिळेल म्हटले, नाही तर कुत्र्याचा जन्म मिळेल म्हटले. मायपानो मला सांगायचं काय, जोपर्यंत आपल्या मागच्या जन्माचं संचित कर्म आपण प्रारब्ध रूपाने भोगून संपवत नाही ना तोपर्यंत आपल्याला मुक्तीना मोक्ष मिळू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा मग तुम्हाला आम्हाला यावंच लागतं. बरं काय, कर्म हे कोणालाच चुकलं नाही मायपण्णू. कर्म देवाला चुकलं नाही, कर्म देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही मायपण्णू. बघा, ज्या श्रीराम प्रभूची कथा आपण ऐकत आहे, जन्माची व्यथा दूर करणारी माझ्या श्रीराम प्रभूची कथा, त्या श्रीराम प्रभूच्या कथेचा जर विचार करायला गेलो, ज्या राजा दशरथाला राम लखन भरत शत्रुघ्नासारखे 4 मुलं आहेत मायपण्णू, त्या राजा दशरथाला सुद्धा कर्म चुकलं नाही. अहो देवाची गोष्ट सोडून द्या, देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही, देवाला सुद्धा कर्म चुकलं नाही. अहो देवाला सुद्धा 14 वर्षाचा वनवास भोगावाच लागला ना. हे 1 दिवसाचा प्रसंग आहे. बघा मी काय सांगतोय, कर्म कोणाला चुकत नाही, देवाला चुकत नाही, देवाच्या बापाला सुद्धा चुकत नाही. बघा 1 दिवसाचा प्रसंग आहे राजा दशरथाच्या जीवनातला. बरं काय, श्रीराम प्रभू वनवासाला निघाले आहेत. सुमंतजी श्रीराम प्रभूला सोडण्याकरिता जात आहेत आणि गेल्याच्या नंतर सोडून आल्याच्या नंतर राजा दशरथाने सुमंताला प्रश्न केला, सुमंता अरे कुठे माझा राघव, कुठे माझा लखन, कुठे माझी सीता? सुमंता अरे सांग ना सुमंता रे. त्यावेळेस महाराज, सुमंता अरे एवढं तरी सांग, माझ्या राघवाने माझ्यासाठी शेवटचा निरोप काय पाठवलाय? त्यावेळेस महाराज सुमंतजी सांगतात, राजा श्रीराम प्रभूने शेवटचा एकच निरोप पाठवलाय की ज्या दिवशी भरत गादीवर बसेल ना तो दिवस आम्हाला कळवा म्हटले. आम्ही ज्या ठिकाणी असेल ना त्या ठिकाणी आमची कुटिया सजवलेली असेल. मायपण्णू याला रामकथेतील बंधुप्रेम म्हणतात. मायपण्णू अरे आज ईदभर बांधासाठी भाऊ भावाच्या डोकीत कुऱ्हाडी घालतोय. कधी कधी प्रश्न करतोय की रामायण याच देशात घडले काय? अरे गिदाडाला कळत होतं की सीतेची इज्जत वाचवली पाहिजेत. मायपण्णू त्या देशात आपल्या रामायण घडलेलं आहे. सांगितलं राजा शेवटचा एकच श्रीराम प्रभूने निरोप पाठवलाय की ज्या दिवशी भरत गादीवर बसेल ना तो दिवस आम्हाला कळवा म्हटले. आम्ही जिथं असेल ना तिथं आमची कुटिया सजवलेली असेल. मायपण्णू मग इकडे मला काय सांगायचंय, कर्म देवालाही चुकत नाही, कर्म देवाच्या बापाला सुद्धा चुकत नाही. बरं काय, राजा दशरथ शिकारीला निघालेले आहेत. एका आम्रवृक्षाच्या झाडावरती बसलेले आहेत मायपण्णू, आणि आम्रवृक्षाच्या झाडाखाली बसल्याच्या नंतर शिकारीला झाडावरती बसलेले आहेत आणि राजा दशरथाला वाटला आता कोणीतरी शिकार येणार. मायपण्णू राजा दशरथाने बाण सोडला आणि तो बाण लागला श्रावण बाळाला लागला. आणि श्रावण बाळाला बाण लागल्याच्या नंतर महाराज श्रावण बाळ आता शेवटचे श्वास मोजत आहेत. त्यावेळेस महाराज राजा दशरथ तिथे हजर झाल्याने सांगितलं, बाळा अरे काय नाव आहे तुझं? त्यावेळेस सांगितलं, माझं नाव श्रावण बाळ आहे. राजन आपलं नाव काय? माझं नाव राजा दशरथ आहे. राजा अरे शेवटची एकच इच्छा आहे रे राजा, मरतोय तुझ्या बाणाने आता. माझी शेवटची एकच इच्छा आहे रे राजा, या कमंडू मधलं पाणी घे आणि माझ्या आंधळ्या मायबापाला पाजव. माझ्या आंधळे मायबाप सकाळपासून पाण्या वाचून व्याकुळलेले आहेत ते राजा, सकाळपासून. आणि एकच तुला विनंती करतो
की मी श्रावण बाळ गेला असं म्हणून सांगू नको, कारण तुझ्या हाताने ते तू जर असं सांगितलं ना राजा, तुझ्या हाताने पाणी पिणार नाही तरी महाराज. ती श्रावणाचे आई वडील सकाळपासून पाण्या वाचून व्याकुळलेले होते, आवाज देत होते, अरे श्रावणा श्रावणा, अरे खूप लांब पाणी होतं का रे श्रावणा, बोल ना श्रावणा, अरे किती वेळचा गेला होता रे श्रावणा, आमच्यामुळे तुला खूप त्रास झाला ना श्रावणा, खूप लांब पाणी होतं का. महाराज राजा दशरथ एक सुद्धा शब्द बोलत नाहीत. त्यावेळेस महाराज श्रावण बाळाच्या आईवडील सांगतात, श्रावणा अरे तू जोपर्यंत आम्हाला बोलणार नाही ना तोपर्यंत आम्ही या पाण्याचा घोट सुद्धा पिणार नाही. त्यावेळेस महाराज राजा दशरथाचा नाईविलाज झाला आणि सांगते, तुमचा श्रावण माझ्या हातातून दगवला गेलेला आहे. मी राजा दशरथ आहे. काय म्हणतोय राजा, आमचा एकुलते एका श्रावणाचा तू वध केलेला आहे. हो राजन, माझ्या हाताने तुमचा श्रावण मेलेला आहे. राजा नकोय तुझं पाणी आम्हाला, आता बिना पाण्या वाचून मरतोय. राजा तू एकुलते एका बापाचा आधार, आई वडिलांचा, आंधळ्या मायबापाचा आधार गमवलंस ना, नकोय तुझं पाणी आम्हाला, तुझ्या बिना पाण्या वाचून मरतोय. राजा लक्षात ठेव, तू सुद्धा अंतकाळामध्ये पुत्रयोगाने मरशील मायपणू. राजा दशरथाला 4 मुलं होते, राम लखन भरत शत्रुघ्नासारखे, पण अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता मायपणू. कर्म देवाला चुकलं नाही, कर्म देवाच्या बापाला सुद्धा चुकलं नाही. पण गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना तुला काय पाहिजे, तुझी काय इच्छा आहे, तू ठरून चालणार नाही. तू जसं कर्म करशील ना तसं तुला फळ निश्चित भेटणार आहे. भगवंत सांगतात, कर्मण्येवाधिकारस्ते माम फलेषु कदाचन माम कर्म फल हेतुर्भूत माते संगुस्त कर्मणी. अर्जुना तुला काय पाहिजे, तुझी काय इच्छा आहे, तू ठरून चालणार नाही. तू जसं कर्म करशील ना तसं तुला फळ निश्चित भेटणार आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला आम्हाला पृथ्वी तलावरती यावंच लागतं आणि मनाच्या इच्छेने येत असतात ते संत आणि मनाच्या इच्छेने जात असतात ते संत म्हणजे मायपण. बघा पण महाराज या समाजाची एक रीत आहे, जोपर्यंत साधू संत आपल्यामध्ये आहेत ना तोपर्यंत आपल्याला त्यांचं महत्त्व कळत नाही. आणि एकदा का ते आपल्यामधून निघून गेले ना की त्यांचं मोठंच्या मोठं मंदिर बांधायचं आणि त्यांच्या नावाने अखंड हरिनाम सप्ताह करायचा. मायपण ते साधू संत आपल्यामध्ये राहतात पण आपल्याला त्यांचं महत्त्व कळत नाही. सांगतात, चंद्र अमृत सुखे सेवविला असता जाता रवी धरवेल, बाये हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेट न होईल. महाराज सांगतात, चंद्र अमृत सुखे सेवविला असता जाता रवी धरवेल, बाहे हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटून न होईल का. चंद्राचा अमृत आपल्याला सुखानं प्राशन करता येईल, अस्तायला जाणारा सूर्य आपल्याला धरता येईल, बाहुबळावरती समुद्र तरुण आपल्याला पलीकडे जाता येईल. पण आपलं भाग्य जर नसेल, आपलं जर पुण्य जर नसेल ना, साधूची भेट होणं, संताची भेट होणं अवघड आहे. पण I
मीराबाई भजन करायच्या आणि मीराबाईचं भजन झाल्याच्या नंतर एक स्वामी हरिदास स्वामीजी मीराबाईला म्हणतात, माँ मीरा आपने बहुत अच्छा अभंग गाया. काय म्हणतात? माँ आपने बहुत अच्छा अभंग गाया. एक बात कहूँ, आपको बुरा तो नहीं लगेगा ना? आपने बहुत अच्छा भजन गाया. त्यावेळेस महाराज, माँ आपको एक बात कहूँ, आपको बुरा तो नहीं लगेगा ना? त्यावेळेस माँ मीराने सांगितलं, कह दो स्वामी, मुझे बुरा नहीं लगेगा. त्यावेळेस महाराज ते स्वामीजी सांगतात, माँ आपने बहुत अच्छा भजन गाया लेकिन आपका भजन राग में नहीं था. त्यावेळेस महाराज मीराबाईने खूप सुंदर गोड उत्तर दिलं. सांगितलं, मनुष्य को रिझाने के लिए राग में गाया जाता है. काय म्हटल्या? मनुष्य को रिझाने के लिए राग में गाया जाता है और मेरे मालिक को रिझाने के लिए अनुराग में गाया जाता है. भजनात एवढी ताकद आहे मायपणू. चला आता या आपल्या मुद्द्यावरती. मी काय सांगत होतो? चंद्र अमृत सुखे सेवविला असता जाता रवी धरेल बाहे येळा सागर तरवेल परित्या साधूची भेटी न होईल का. मी सांगत होतो, जोपर्यंत साधू संत महात्मे आपल्यामध्ये राहत असतात ना, तोपर्यंत आपल्याला त्यांचं महत्त्व कळत नाही. एकदा का ते आपल्यामधून निघून गेले की मग आपण त्यांच्या नावाने मोठं मंदिर बांधतो. कारण का? कबीरदास महाराज सांगतात, ये वही समाज है जिसने मीरा को विष पिलाया और राजस्थान छोड़ने को कहा. यह वही समाज है जिसने गौतम बुद्ध के पीछे निशाचर लोगों को दौड़ाया. यह वही समाज है जिसने मोहम्मद पैगंबर को हिजरत करनी पड़ी. यह वही समाज है जिसने संत ज्ञानेश्वर महाराज जी की झोली में कंकर डाले. यह वही समाज है जिसने जगतगुरु तुकोबाराय को गांव से बाहर कर निकाल दिया. मैं पन्नू जोपर्यंत